तर लाडक्या बहिणींनो, आता एक फायनल अपडेट आलेलं आहे। आता लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी आहे आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे फक्त ऑफलाईन होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचे पैसे पण थकलेले आहेत त्यांचे हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पैसे पण चालू होणार आहे। आता तुम्हाला एक सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, आता कोणी जर तुम्हाला ई-केवायसी साठी म्हणत असेल तर इथून होती तिथून होती तर तुम्हाला या आमिषाला बळी पडायचं नाही। आता आपल्या भरपूर कमेंटमध्ये पण असे काही लोक कमेंट करता, स्वतःचा मोबाईल नंबर देतात, तर ते म्हणतात की आम्ही केवायसी करून देऊ। ह्या पण ज्या गोष्टी आहेत हे सगळ्या फ्रॉड आहे। तुमच्याकडून पैसे घेतले जातील आणि तुमची ई केवायसी न होता तुमच्या सोबत दुसराच एखादा फ्रॉड होऊ शकतो। आणि सर्व लाडक्या बहिणींनी थोडी वाट बघायची आहे। लवकरच ही ई केवायसी आहे ऑफलाईन पद्धतीने चालू होणार आहे, आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये चालू होणार आहे। भरपूर ठिकाणी आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की ही केवायसी आहे ही ऑफलाईन प्रकारे पण चालू नाही। भरपूर जे लाडके बहिणी आहेत, आपले जे भाऊ आहेत, तर ते जवळपास जातात त्यांच्या घरातले फॅमिली मेंबरची केवायसी करण्यासाठी अंगणवाडीमध्ये जातात। तिथं सांगितलं जातं की ई केवायसी इथं होत नाही, पण तुम्हाला थोडासा वाट बघावं लागेल कारण की आता शासनानं निर्णय घेतलाच आहे। पण लवकरच ही ई केवायसीला सर्व ज्या अंगणवाडी का सेविका आहे ह्या तुम्हाला घरपोच येऊन जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पण करू शकतात। असे काही अपडेट आलेलं आहे, तर सर्वांना वाट बघायची आहे। आणि अशाच लेटेस्ट अपडेट व इथून पुढे ज्या काही अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा। आणखीन काही बरेच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पण येत राहतात, त्याची लिंक आपल्या इंस्टाग्राम पेजच्या बायोमध्ये आहे, तिथं जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करून या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करून ठेवा। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।